मित्रांनी विचारलं की आदिवासी जमातीचा विरोध आहे. आदिवासी जमातीचा विरोध नाही आहे. या राज्यामध्ये 47 जमाती आदिवासी ज्या आहेत त्यापैकी 12 जमाती या आरक्षणाचा लाभ घेतात आणि राहिलेल्या जमातीला आरक्षण मिळत नाही. 90% लोकांना आदिवासी जमातीचा दाखलाच मिळालेला नाही. 10% लोक सत्तेमध्ये, 10% लोक शिक्षणातला, 10% लोक नोकरीतला वाटा घेत आहेत. आणि मग त्यांना वाटायला लागलं की आता काहीतरी गडबड गोपीचंद करायला लागलाय, समाज करायला लागलाय. तर आदिवासी जमातीचा विरोध धनगर समाजाच्या आरक्षणाला नाही. ज्या आदिवासी जमातीच्या लोकांना एसटीचा दाखला मिळाला नाही त्यांच्यासाठी मी पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचं समर्थक अभियान, संपर्क अभियान सुरू करतोय. आणि ज्यांना आदिवासीचा दाखला मिळाला नाही त्यांच्याही बाजूने महाराष्ट्रातला धनगर समाज ठामपणे त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. त्यामुळे कुणी काय म्हणतंय, कुणी काय स्टेटमेंट देतंय याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपलं हे कायद्याप्रमाणे आहे, आपल्या अंमलबजावणीची मागणी आहे आणि सरकारकडे आम्ही पाठपुरावा करतोय. प्लान ए न्यायालयीन लढाई 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर हे न्यायालयानं अंतिम सुनावणीसाठी तारखा दिलेत. या 3 दिवसामध्ये कोर्टामध्ये धनगर केस शिवाय तिसरं कुठलाही विषय चालणार नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे आणि विरोबाचा आशीर्वाद आहे, खंडोबाचा आशीर्वाद आहे. या महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वरती गेल्या अनेक वर्षापासूनचा अन्याय आहे. त्यामुळे निश्चितपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाजूने कोर्टातला निर्णय लागेल असा 1,00,000% विश्वास आपल्याला आहे. प्लान ए न्यायालयीन लढाई आणि म्हणून मी ठरवलं प्लान बी सुद्धा आपला तयार असला पाहिजे. राज्यातला धनगर समाज जागा झाला पाहिजे, कारण आपण झोपलो का जागाच होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रेचं मी नियोजन केलंय. मी तालुक्याला जाणार आहे. टप्पा 1 आहे आपला हा 21 सभांचा. दुसरा टप्पा आपण दिवाळीनंतर करतोय. तर मी महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी जातोय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आता जागर राहिलं पाहिजे, आता एकत्रित आलं पाहिजे. आणि मी अरविंद भाऊचं, त्यांच्या सगळ्या सोनवणे साहेब सगळ्यांचं आभार व्यक्त करेन की गट तट पक्ष पार्ट्या सोडून तुम्ही सगळे एका झेंड्याखाली एकत्रित येण्याचं ठरवलंय. हीच भूमिका राज्यभर आपल्याला घ्यायची आहे. राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या पार्टीत आहे, कुठल्या पक्षात आहे, कुणाला मानताय हा दुय्यम भाग आहे. पण आरक्षणाचा विषय आपल्यासाठी हा अंतिम आहे. धनगर समाजाचं जर कल्याण करायचं असेल, राजकीय दृष्ट्या जर तुम्हाला पुढे यायचं असेल, शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करायची असेल, आर्थिक दृष्ट्या जर सबळ व्हायचं असेल, गावगाड्यातल्या लोकांना योजना केंद्राच्या आणि राज्याच्या मिळवून घ्यायच्या असतील तर एकच पर्याय आहे धनगर आरक्षण. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे एकत्रित होऊया. सरकार काही अंशी आपल्याला न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. पण आता आपली मागणी अशी आहे सरकारकडे की न्यायालयाच्या पद्धतीने देईन, पण तुमच्याकडे आम्ही काही GR दिले राज्य सरकारच्या अधिकारामध्ये. बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेशचे काही GR आम्ही परवाच्या मीटिंग मध्ये सरकारला दिलेले आहेत. कुठल्याही बाजूने द्या, पण धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्या. आता धनगर समाजाची सहनशीलता पूर्णपणे संपलेली आहे. आता आम्हाला अंमलबजावणीची मागणी आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातला धनगर समाज वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे आंदोलन करतोय. कुणी किती जरी विरोध करायचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ही लोक कुणाच्या जवळचे आहेत? विरोध करणारी लोक, स्टेटमेंट करणारी लोक. महाराष्ट्राला धनगर काय येणार राहिलाय का आता करायलाय? हा कुणाच्या जवळची लोक आहे? आताच का बोलायला लागली 8-15 दिवसात? त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. हे आता सगळं मुद्द्यावरती चाललंय. आम्ही पहिला आपलं एकत्र यायचो, घोषणा द्यायचो, मोर्चा करायचो, त्याला 4 शिव्या त्याला 4 शिव्या देऊन घरी जायचो. मूळ मुद्द्यावरती आम्ही येत नव्हतो. आता समाजातली मुलं, समाजातले अधिकारी, समाजातली तज्ञ लोक पूर्णपणे हुशार झालेले आहेत. आणि त्यामुळं आता आरक्षणापासून आता धनगरांना बाजूला ठेवता येणारच नाही. कुणी किती जरी आडवा आला तर त्यांना तुडवून जायची आमची सगळ्यांची तयारी आहे का नाही? आहे की नाही? आणि त्यामुळं आता तुम्ही सगळे जागे राहावा. जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावात जावा. आजचा कार्यक्रम संपला आणि तुमची जबाबदारी संपली असं होत नाही. वाड्या वस्त्या पिंजून काढा. मी जेवढं शक्य आहे तेवढं मी समाजासाठी करायला तयार आहे. जिथं जिथं मला जाता येईल तिथं जायला तयार आहे. पण तुम्ही गाव खेड्यामध्ये, पाड्यामध्ये, वस्तीमध्ये गेलं पाहिजे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकल्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही. रात्रीची झोप स्वस्तपणे आम्हाला घेता येणार नाही. इतकी ताकद या आरक्षणामध्ये आहे.
आणि हीच ताकद आहे जी आपल्याला आमदार खासदार मंत्री करू शकते. हीच ताकद आहे की जो राजकारणातला तुमचा टक्का तुम्हाला लोकसंख्येप्रमाणे मिळवून देऊ शकते. आणि त्यामध्ये आदिवासी जमातीला माझं आव्हान आहे, हे लोकसंख्येप्रमाणे आरक्षण आहे. ज्यांची संख्या मोजली जाते या देशामध्ये दोनच वर्गाची, एक एसटी दुसरे एसटी. यांची लोकसंख्या दर 10 वर्षानं मोजली जाते आणि जाहीर केली जाते. आणि या जाहीर केलेल्या लोकसंख्येवरती राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळतं. त्यामुळे धनगरांना आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या धनगरांची संख्या मोजली जाईल आणि ती संख्या एसटी मध्ये ऍड होईल. कुणावरती अन्याय होण्याचं वातावरण केलं जातंय, ह्याच्यावर अन्याय होईल त्याच्यावर अन्याय होईल, काही होणार नाही. लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळेल आणि राहिलेल्या ज्या आदिवासी 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत, ज्या जमातींना आरक्षण मिळालं नाही, मी सरकारला आवाहन करतो इथून की महाराष्ट्रातल्या जात पडताळणी समितीकडून तुम्ही सगळी माहिती मागवा. 2 दिवसाच्या आतमध्ये माहिती मागवा. तुम्हाला माहिती लगेच 2 दिवसात मिळते की या महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती ज्या 47 आहेत पैकी 45 जमाती या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. त्यापैकी 33 जमातीवरती अन्याय होतो. 33 जमातीतल्या एकाही माणसाला तुम्ही या अनुसूचित जमातीचा दाखला दिला नाही, त्याला जात पडताळणी दिली नाही. मग हे किती लोकांना तुम्ही आतापर्यंत सर्टिफिकेट दिलाय? महाराष्ट्रातल्या सगळ्या जात पडताळणी समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं माहिती मागून घ्यावी की किती सर्टिफिकेट एसटीची आजपर्यंत तुम्ही या महाराष्ट्रातल्या लोकांना दिली आहेत. 1,05,00,000 आदिवासींची संख्या 2011च्या जनगणनेत आहे आणि मी दाव्यानं सांगतो 5 लाखाच्या वर एसटीचे दाखले आदिवासी जमातीला दिले गेले नाहीत. किती? 5 लाखाच्या वर. 1,05,00,000 कुठं आणि 5 लाख आदिवासींची संख्या कुठं? म्हणजे कोण कुणावरती अन्याय करताय? ही 10% लोक जी आमदार खासदारकीवरती बसलेत, स्थान मानून बसलेत, 1,05,00,000 लोकांच्या लोकसंख्येवरती तुम्ही आमदारकी घेता, तुम्ही खासदारकी घेता आणि त्याच लोकांच्या वरती त्या मंत्रालयात बसून अन्याय करता. हे खपवून घेतलं जाणार नाही. गोपीचंद पडळकर आणि महाराष्ट्रातला धनगर समाज या 33 आदिवासी अन्यायग्रस्त जमातीच्या बरोबर आहे. त्यांच्या बरोबर आम्ही आहोत. त्यांना सुद्धा आम्ही आरक्षण मिळवून देऊ आणि आमचंही आरक्षण मिळवून घेऊ. या 33 आदिवासी जमातीचा धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मित्रांनो. मी गेल्या वर्षभरापासून या 33 आदिवासी जमातीच्या प्रश्नावरती सुद्धा लढतोय, सभागृहात लढतोय, वेगवेगळ्या बैठका घेतोय आणि मी ही जागर यात्रेचा पहिला टप्पा झाल्यानंतर त्या अन्यायग्रस्त आदिवासी ज्या लोकांना एसटीचा दाखला मिळाला नाही, ज्यांना दाखला मिळणं गरजेचं होतं, त्यांचा तो अधिकार होता, त्यांचा तो हक्क होता, परंतु त्यांना दाखला दिला नाही, अशा सगळ्या लोकांचं संपर्क अभियान राबवून त्या लोकांना सुद्धा आम्ही दाखला मिळवून देऊ. आम्ही आदिवासींच्या वरती अन्याय करणारे आम्ही लोक नाही आणि आम्ही धनगर आहोत, अन्यायाच्या विरोधात लढणारी लोक आहोत. आमची भावना नाही कोणावरती अन्याय करायची. अरे एका गरीब मागासवर्गीय मुलीवरती अन्याय करणारा नराधम जेव्हा पुढे आला तेव्हा मेंढ्या राखणारा बापू बिरू हातात कुऱ्हाड घेऊन पुढे आला. काय त्याच्यावरती अन्याय झाला नव्हता? बापू बिरूवरती गावात एका गरीबावरती अन्याय झाला म्हणून बापू बिरूने हातामध्ये कुऱ्हाड घेतली. त्याच कुऱ्हाडीची जागा परत बंदुकीने घेतली. 20-25 वर्ष त्यांची उसाच्या फाडामध्ये गेली. त्यासाठी अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी. ही काय मी मागची पुराणातली गोष्ट सांगत नाही, आताची ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही, पण आतापर्यंत आमच्यावरती अन्याय झाला तो अन्याय आम्ही आता खपवून घेणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही सगळेजण लढायला तयार राहा. लोक म्हणतात यानं जागर यात्रा का काढली आहे? एका बाजूला न्यायालयात प्रलंबित केस आहे म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला लोकांना म्हणतोय की जागर यात्रा काढा. आम्ही प्लान ए आणि प्लान बी दोन्ही आम्ही तयार केलाय. कुणी आता लोकांना माहित आहे धनगर सारे एक झाले तर राजकारण करणं अवघड जातं. धनगर सारे एक झाले आमदार खासदार होणं अवघड होईल. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मी सांगतोय त्या पद्धतीनं थोडे दिवस चाला. एक दिवस महाराष्ट्रातली तुम्ही राजकारती जमात म्हणून तुम्ही पुढे याल. इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे, इतकी शक्ती तुमच्यामध्ये आहे, इतकी पॉवर तुमच्यामध्ये आहे. अरे 1990 ला एसटी मिळाला असतं तर आज आम्हाला धनगर समाजाची जागर यात्रा काढायची गरज पडली नसते. का तुम्ही एसटीच्या बदल्यात जे संविधानिक नाही, जे कायद्यात नाही, ते तुम्ही एनटीचं आरक्षण आम्हाला दिला. त्या एनटीनं आम्हाला काय मिळाला? अरे 5 पकवानाचं ताट तुम्ही पुढे ठेवलाय आणि आमचे हात बांधून ठेवले. आमची संख्या किती आहे? आम्हाला आरक्षण किती मिळत आहे? आमचे अधिकारी किती झाले? आमचे नोकरीमध्ये किती आम्हाला आरक्षण मिळाला? आमचे आमदार खासदार कुठे आहेत? आम्हाला जे अपेक्षित होतं राजकीय आरक्षण आम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, ते आरक्षण आम्हाला मिळालं का? तुम्ही आम्हाला दिलं नाही आणि आज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासी बांधवाला पुढे करून चितवताय. 90% लोक ज्या आदिवासींना सर्टिफिकेट मिळाला नाही त्या आदिवासींच्या मध्ये पवारांच्या नेतृत्वातले काही आदिवासी फॉलोअर्स
संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तर मी त्या सगळ्यांना सांगतो, आम्ही तुम्हा सगळ्यांना आता पुरून उरणार आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो. 22 तारखेला आपला दसरा मेळावा आहे आरेवाडीला. सगळे ताकदीनं या. घरातली सगळी पोरं बाळा बाहेर पडायला आले काय नाही तुमच्याकडं? पडाला कधी शक्ती तुमची दिसणार? हे 2-3 महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. मी जळगावकरांना विनंती करतोय, 22 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याला आरेवाडीला बायका पोरांसहित, वडीलधारी मंडळी सहित सगळे नोकरदार, सगळे कष्टकरी, सगळे मेंढपाळ, सगळे आरेवाडीच्या दिशेनं या. तुम्ही या सरकारला सुद्धा कळू द्या की धनगरांची ताकद काय आहे. कुणी किती जरी विरोध केला, तुम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा. हा सगळा धनगर आम्ही तुमच्या बाजूने उभा करतो. तुम्हाला कसली चिंता करायची गरज नाही. हे कधी कळाल? मी एकट्यानं बोलून कळत नाही. तुम्ही रस्त्यावरती आला पाहिजे, तुम्ही ताकद उभा केली पाहिजे. आणि त्यासाठी 22 तारखेला आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला तुम्ही या. मी तोपर्यंत 21 सभा करून आरेवाडीला येतो. एवढंच या निमित्तानं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.